हॅलो, नमस्ते. कसं आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. हल्ली का नाही असे मला बरेच आई वडील भेटतात. ते अगदी दुखी झालेले असतात. कारण मुलगी आहे 34 वर्षाची, चांगलं मिळवतीये पण लग्नाला तयार नाहीये. आणि एक म्हणतो 31 वर्षाचा मुलगा आहे, IT मध्ये आहे, नोकरी आहे चांगली. लग्नाचं बघूया म्हटलं की मला काही लग्न करायचं नाही, तुम्ही बिलकुल त्याचं नाव सुद्धा काढू नका म्हणतोय. अहो काय करायचं? आमचे नंतर ह्या मुलांचं कसं व्हायचं? आणि हे दुःख आम्ही कोणाशी बोलून दाखवू किंवा काय करू? त्यामुळे ह्याला आम्हाला काहीतरी तुम्ही मार्ग सुचवा ना, असं विचारत असतात. म्हटलं हा बरेच पालकांचा प्रॉब्लेम आहे आणि हा वाढत चाललेला आहे. बघा, आज आता तुमचे आमचे घरापर्यंत आला नसेल, पण हा लवकरात लवकर प्रत्येकाचे घरात येऊन दार ठोठावणारा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाबद्दल आपल्याला बोलायला पाहिजे. पहिली गोष्ट, ह्याला का नाही फक्त मुलंच कारण नाहीयेत, 50% पालक पण कारण आहे. होय, 50% पालक पण कारण आहेत. आता तुम्ही म्हणाल कसं काय कारण? आम्ही काय केलंय? लहानपणीपासून आपण मुलांना सांगतो अभ्यास चांगला करायचा, वर्गात पहिलाच नंबर तुझा यायला पाहिजे, तूच टॉपला राहायला पाहिजेस. म्हणजे आपण त्याला कधी दुसऱ्यांशी एकत्र एडजस्ट करायला शिकवत नाही. तू वेगळा, तू युनिक. त्यामुळे ह्या मुलांचं हळूहळू काय होते, कोणाशी एडजस्ट करायची ह्यांची तयारी नसतीये. आणि दुसरं, आपण लहानपणीपासून कुठे नातेवाईकांकडे जाऊया, लग्नाला जाऊया, मुलांना घेऊन जात नाही. त्यांची परीक्षा आहे, अमुक आहे, तमुक आहे म्हणून. त्यामुळे त्यांना एकमेकांशी मिसळून राहायचं सवय नाहीये. आणि हल्ली तरी सुट्टीत मे महिन्यात आपण लहान असताना किंवा इवन आपली मुलं लहान असताना, म्हणजे आता जे 50शीला आहेत हे सगळे, आपण सुट्टीत काय करायचो? आजोळी जायचो, सगळी भावंडं एकत्र खेळायचो, एकत्र मिसळायचं. आता अशी परिस्थितीत राहिलेली नाहीये. आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही आता बोलत नाही. आता माझ्याकडे बोलायला दुसरा विषय आहे. आणि ह्याचे शिवाय संकुचित कुटुंब भावना आलेली आहे. ह्याला सुद्धा कारणीभूत आपण पालक आहोत. त्यामुळे 50% ह्याची कारणं मुलं असं बोलतात किंवा मुली असं म्हणतात, म्हणजे हा पालकांकडनं आलेलं आहे. आणि ह्याला कारण त्याच्याशिवाय ॲडजस्टमेंट नाहीये. त्यामुळे लग्न आता 25, 26, 30चे पुढे होते तोपर्यंत आपलं मानसिक एक टाईपचं हे स्टेट ऑफ माइंड फिक्स झालेला असतो. त्यामुळे कोणी मुलगाही तयार नाही एडजस्ट करायला, मुलगी पण नाहीये. आणि तुम्ही फोर्सिबली लग्न केलात तरी उद्या पटलं नाही, उद्या डायव्होर्सपर्यंत आलं, त्रास किती लोकांना होणार? सगळ्यांना. मुलीलाही होणार, मुलालाही होणार, तुम्हालाही होणार, तिच्या आईवडिलांनाही होणार, म्हणजे दोन्ही पार्ट्यांना. त्यामुळे हे पूर्वी लग्न म्हणजे काय होतं? हे एक पवित्र
गोष्ट होती. हेतनं एक टाईपची सेफ्टी, भद्रता हे मिळत होतं. आता असं राहिलेलं नाहीये, बिलकुल राहिलेलं नाहीये. आणि समाजशास्त्राप्रमाणे ही एक व्यवस्था आहे लग्नाची, पण आज त्या व्यवस्थेला सुरंग लागलेलं आहे. त्यामुळे आई वडील बरेच जण मला म्हणतात, हो आता आम्ही आहोत, आमच्या नंतर काय होणार त्यांचं, ह्यांची आम्हाला काळजी वाटते. अहो हे बघा, काळ बदलत चाललंय. तुम्ही अगदी एका कोशात राहून विचार करता. मोठं निळं आकाश आहे, जरा बाहेर येऊन बघा. त्यामुळे त्यांना करायचं नसलं की त्यांचे मागे लागू नका. मागे लागून काय होणार? पटलं नाही, उद्या डायव्होर्सला प्रकरण जाते, नंतर तुम्हालाही त्रास होणार, त्यांनाही त्रास होणार. त्यामुळे त्याचेपेक्षा जे आहे तर ठीक आहे. मात्र त्यांना तुम्ही काही प्रश्न विचारा, मुलांना असू देत, मुलींना असू देत. मला सांगते कुठले प्रश्न विचारायचे. ते प्रश्न मुलांना विचारा, ह्याच्याबद्दल तू काय विचार केलायस का हे विचारा. नंतर त्यांचे मनात काय येते, त्यांचे विचार काय येतात, तसं त्यांचे मनाची तयारी असली तरच करायचा. आता कुठले प्रश्न आपण मुलांना विचारायचे आणि ताबडतोब उत्तर दे असं नाही म्हणायचं त्याला किंवा तिला. नीटपणे तू विचार कर आणि तुला पटलं, तुला कधी उत्तर देव्या वाटते तेव्हा उत्तर दे विचार करून. पहिला प्रश्न विचारा, 50 नंतर आता सगळं ठीक आहे, तू मिळवतो, सगळं व्यवस्थित छान आहे, सगळं तुला गरज नाहीये, आम्ही आहोत, ठीक आहे. 50 नंतर तुला वाटलं कोणी मला पार्टनर पाहिजे, बोलायला, समजून घ्यायला, जेवलास का विचारायला, औषध घेतलास का विचारायला, ते तू काय करणार? वयाचे 60 नंतर आपल्याला एखादी व्याधी जडली तर तू पुढचा काय विचार केलेला आहे? तिसरा प्रश्न, म्हातारपणात तुला वाटलं तर तेव्हा तू काय करणार? चौथं, तुला मुलं नाही म्हणून दुःख वाटणार नाही का त्या वयाला? मग त्या वयाला काही मुलं होणंही शक्य नाहीये, त्यामुळे हे तुला वाटणार नाही का? ओल्ड एज मध्ये तुला कोणीतरी आपलं जवळचं, का म्हणजे तेव्हा आम्ही नसणार, आई वडील नसणार, तुला आपलं असं कोणीतरी पाहिजे असं वाटेल का? किंवा वाटलं तर तेव्हा तू काय विचार करशील? या सगळ्या गोष्टींबद्दल तू विचार कर, निवांत विचार कर. आम्हाला काही लगेच उत्तर दे असं नाहीये. असं मुलांना सांगून हे प्रश्न विचारून त्यांना जरा विचार करायला पाहिजे. आणि आई वडिलांनो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, दुःखी होऊ नका. आपली मुलं लग्नाला तयार नाहीत, लग्न करणार नाहीत. हे बघा, काळ बदलत चाललाय, काळ सारखा नसतो. त्यामुळे ह्याच्याबद्दल तुम्ही त्यांना अगदी कोणी आई वडील त्यांच्याशी बोलणं सोडतात, भांडतात, असलं काही करू नका. समजून घ्या, काळ बदललेला आहे आणि ती मुलं का नाही म्हणतात हे तुम्हाला पण माहीत आहे. ते आजूबाजूला बघितले काय घडते सगळं. काही लोकांना तरी कितीतरी त्रास होतो, कशासाठी मी हे लग्न केलं असं वाटत असते. त्यामुळे त्यांचे मनात नसलं
की बिलकुल आग्रह करून त्यांना लग्नाचे बंधनात अडकवू नका. का म्हणजे उद्या त्यातनं काही वाईट निघालं की त्रास आणि खूप त्रास होणार आहे. त्यामुळे जरा विचारपूर्वक हे करा. आणि हल्ली त्यामुळे मुली सुद्धा बघा आपल्या आपल्या पायावर उभ्या असतात, त्या कोणावरही अवलंबून नाहीयेत. का हे बघा, हल्ली एडजस्टमेंट पूर्वी एवढं आपण एडजस्ट केलं तेवढ्या आताची पिढी एडजस्ट करायला तयार नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. तो आपला मुलगा असू देत, मुलगी असू देत, आपण एडजस्ट केले एवढं आताची पिढी एडजस्ट करते का? नाही. त्यामुळे दोघांही एकमेकांना एडजस्ट केलं, एकमेकांना पूरक व्यवस्थित भेटले, ते वेल अँड गुड, चांगलं होते. होत नाही असं नाहीये. सगळं काही डार्क आहे असं नाहीये, सिल्वर लाइनिंग आहे. आणि ह्या गोष्टी पण हळूहळू बदलत चालतील. आता हा ट्रेंड आलेला आहे. थोडे काळानं त्यांना दिसेल कसं गरज आहे कुटुंब व्यवस्थेची. हे काही समाजानं नुसतं आणलेलं नाहीये, ह्याची गरज आहे हे त्यांनाही जाणवेल. त्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. जरा नीटपणे विचार करा. आणि हा तुमचे एकट्या दुकट्याचा प्रश्न नाहीये, हा आता बरेच पालकांचा प्रश्न आहे. त्यामुळे मुलांना समजून घ्या, त्यांना समजावून सांगा. मी सांगितलेले हे प्रश्न सगळे त्यांना सांगा, विचार कर तू, आणि निवांतपणानं मला उत्तर दे म्हणून. एवढा केलात का नाही, व्यवस्थित होईल सगळं. आणि लहानपणीपासून आपण जरासं मुलांना ब्रॉडली वागवायला पाहिजे, एडजस्टमेंट करायला शिकवायला पाहिजे. जरा आपली आपली कामं करायला शिकवायला पाहिजे. आपले कामाबरोबर घरातले आई वडिलांचं असू देत, कोणी आजी आजोबा, ह्यांचं सगळं जरा प्रेमानं करायला आपण लहानपणीपासून मुलांना जरा शिकवलं का नाही, पुढे पण एडजस्टमेंट त्यांनाही सोपं जाते. अच्छा, हॅव ए गुड डे.